रामजी अंतिम विधीला सामील जातील. माझ्यासारखा दुसरा भाग्यवान कुणी नाही. पण आज तुम्ही जोपर्यंत चरण धुवायला सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पार करणार नाही. एवढे रामजी हसले. महाराज लक्ष्मणजी म्हटले, भैया मला नाही वाटत की हा आता दुपार होईपर्यंत आपल्याला पार करील. त्यावेळेला प्रभू श्रीरामजी केवटाला बोलले, महाराज कृपा सिंधू बोले मुस्काई, कृपा सिंधू बोले मुस्काई. श्री राम जय राम जय जय राम. सोई कर जय तब नावन जाई. श्री राम जय राम जय जय राम. बेगिया जन पाय पखारू. श्री राम जय राम जय जय राम. होत विलंब उतारई पारू. श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू श्रीरामजी केवटाला बोलले, भाई तुला जे वाटेल ते कर, पण लवकर आवर. जा म्हणे, मला माझे चरण धुण्यासाठी थाली घेऊन ये म्हणे. भगवान प्रभू मी भले अनपडे गवारे, पण मला माहिती आहे जे विधीपूर्वक पूजन केलं जातं ना त्याच्यामध्ये घाई करू नये. थांबा म्हणे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे कुठल्याही शुभ कार्यामध्ये पूजन करत असताना यजमानाची पत्नी सोबत असावी. थांबा म्हणे, माझी पत्नी घरी आहे, मी तिला बोलवून आणतो. लक्ष्मणजीला जास्तच राग आला. महाराज शेष नारायण भगवंताचा अवतार लखनजीचा दगडावर बसले. म्हटले आता संध्याकाळ होणार भैया आपल्याला. रामजी हसतात. लखन इथे काही चलू शकणार नाही तुझं. मागच्या जन्मामध्ये तू केवटाचं काही चलू दिलं नाही, आज हा तुझं काही चलू देणार नाही. तुला गप्प पाहावा लागेल. कोण होता महाराज? मागच्या जन्मामध्ये केवट कासव होता. आशा होती महाराज भगवान विष्णूच्या दर्शनाची, पण जे शेष भगवान होते ना ज्याच्यावर शय्या करत होते भगवान विष्णू, येऊ देत नव्हते महाराज त्या कासवाला. फणा मारायचे आपला आणि तो कासव महाराज दुःखी होऊन परत जायचा. पण तीच आशा तीच लालसा मनामध्ये दर्शनाची ठेवली. या वेळेला गंगेच्या तटावर महाराज तो कासव म्हणतात केवट बनून आला. आज या वेळेला केवट जसा नाचवतो तसे भगवान नाचतात. लक्ष्मणजीचं काही चलत नाही. भगवान लखनजीला म्हणतात, रामजी आता तुला गप्प बसावं लागेल. तू मागच्या जन्मात याचं काही चलू दिलं नाही, आता हे तुला पाहावं लागेल. पत्नीला घेऊन आला महाराज. किती बुद्धिवान होता केवट. थाळी नाही आणली महाराज, काठवत आणली. काठवत अनपड गवार होता, पण माहिती होतं केवटाला थाळीतलं पाणी ताटातलं पाणी एखाद वेळेला कुठेही पडू शकतं. आणि ही जी काठवती ना त्याच्यातलं पाणी शाश्वत अखंड राहील. काठवत घेऊन आला. म्हटले प्रभू असं करा तुम्ही, आता मी कुठे ब्राह्मण शोधू? यावेळेला कुठे जाऊ ब्राह्मण शोधायला? मला माहिती आहे तुम्ही वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले विद्या अभ्यास करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी तुम्ही शिकलेले ब्राह्मण विद्या सुद्धा. लक्ष्मणजीला प्रभू श्रीरामजी बोलले, लखन कर मंत्र बोलायला सुरुवात. लखनजी म्हटले, हा भैया तेवढंच करतो आता. क्षत्रिय धर्म सोडून ब्राह्मणाचा. म्हटले विलाज नाही त्याच्यासाठी, पार व्हायचं असेल तर करावंच लागेल. लक्ष्मणजीला महाराज सांगितलं प्रभू श्रीरामजीने मंत्र बोलायला. महाराज चरण धूत असताना महाराज मंत्र बोलू लागले लक्ष्मणजी. आणि केवट महाराज चरण धुवू लागला.